आम्हा अनाथांसी तू एक दाता, संसार चिंता चुकवी समर्था. दासा मनी आठव विसरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. श्रोते हो, करुणाष्टकाचा हा शेवटचा श्लोक. या श्लोकात रामदासांनी स्वतः रामाचा दास असल्याचा उल्लेख केला आहे. खरेच आहे, परमेश्वर या विश्वाचा नियंता आणि स्वामी आहे. तोच विश्वाचा आधार आहे. आपण सर्वसामान्य माणसे त्याच्या कृपा कटाक्षाविना अनाथच आहोत. आपल्याला जर हा भवसागर तरून जायचा असेल तर परमेश्वराकडे सद्बुद्धीचे दान मागितल्याशिवाय पर्याय नाही. सद्बुद्धी हे एक असे धन आहे की त्यासाठी सत्याची साधना करावी लागते. सातत्याने चांगले काय, योग्य काय, कल्याणकारी काय आहे हे आपल्याला सांगणारी आपली बुद्धी आपल्या सर्वांमध्ये असतेच. फक्त तिचा आवाज क्षीण असतो. जेव्हा आपण एखादे वाईट कृत्य करतो तेव्हा ही बुद्धी आपल्याला फटकारते, हे योग्य नाही असे सांगते. पण आपण मोहमायेच्या जंजाळात आणि स्वार्थामध्ये इतके फसलेले असतो, आपण या विवेकाच्या टोचणीकडे साफ दुर्लक्ष करतो. ही सद्बुद्धी म्हणजे तरी काय? आपल्याच हृदयात वास करीत असलेल्या आत्मा रामाचा हा आवाज असतो. ही सद्बुद्धी जर सशक्त करायची असेल तर त्यासाठी एकच उपाय, तो म्हणजे अपार श्रद्धा आणि लीनता. आपला सर्व अहंकार बाजूला ठेवून अनन्य भावाने त्या परमात्म्याला शरण जाणे आणि ही श्रद्धा सातत्याने आपल्या अंतरंगात जोपासणे, हाच तो उपाय. हे वरवर सोपे वाटते पण कठीण आहे. विशेषतः संसारातील दुःख आणि चिंता मागे लागल्या की हा विश्वास गळून पडतो आणि आपण परमेश्वरापासून दूर जातो. समर्थांसारख्या भक्ताला आता हेच नको आहे. त्यामुळे अहंकार रहित होऊन ते परमेश्वराला शरण जातात आणि त्याला, हे देवा, तुझ्या विना आता क्षणसुद्धा राहावे ना, तेव्हा तुझा विसर आम्हाला क्षणभरही पडू देऊ नकोस. तूच कृपाळू होऊन हे करू शकतोस असे आर्ततेने सुचवतात आणि म्हणतात, आम्हा अनाथांसी तूच एक दाता, संसार चिंता चुकवी समर्था. दासामनी आठव विसरेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. तुझ वीण रामा मज कंठवेना. श्रोते हो, समर्थ रामदासांची करुणाष्टके म्हणजे परमेश्वराला घातलेली आर्तसादच आहे. माणूस आर्तसाद केव्हा घालतो? जेव्हा त्याची काहीतरी प्राप्त करण्याची व्याकुळता वाढते. इथे रामदासांना श्री रामाच्या दर्शनाची आस आहे. तसेच त्यांना केवळ श्री रामाचे दर्शनच नको आहे, तर त्याने या संसारात होरपळलेल्या सर्व जीवांची मुक्तता करावी आणि त्यांचे मन परमेश्वराकडे वळवावे हे मागणेही आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात जे मागितले आहे तेच समर्थ रामदास करुणाष्टकातून मागत आहे. त्यामुळे करुणाष्टके ही जशी एक भक्ताची आर्त विनवणी आहे, तशी सर्वसामान्य लोकांसाठी मागितलेले एक प्रकारचे पसायदानच आहे. करुणाष्टकांतून समर्थ रामदासाची श्री रामाबद्दलची भक्ती आपण आत्तापर्यंत पाहिलीत. एक कवी म्हणून त्यांचे कविगुणही आपल्याला यातून दिसून आले असतील. करुणाष्टकांच्या माध्यमातून समर्थ रामदासांनी केलेले जीवनाबद्दलचे चिंतनही आपल्याला अंतर्मुख करते आणि तसे ते झालेही असेल. अशा या करुणाष्टकांचा आपण रसास्वाद घेतला आणि आपण या रसास्वादातून निश्चितच पुन्हा एकदा मूळ करुणाष्टके वाचाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.